नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आपण डाळ बाटी बनवणार आहोत. तुमच्या भागामध्ये बाटी म्हणतात किंवा बट्टी म्हणतात ते सुद्धा नक्की कळवा. तर खूप छान अशी ही बट्टी तयार होते. तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 3 वाट्या बट्टीसाठी पीठ घेतलेलं आहे. तर हे पीठ मी बट्टीसाठी स्पेशल दळून आणलेलं आहे. तर या पिठामध्ये आपल्याला कडकडीत असं तेल गरम करून टाकायचं आहे. तर इथे मी तेल गरम केलेलं पिठामध्ये टाकलेलं आहे. आता हे तेल आपण चमच्याने हलवून घेऊ, जेणेकरून हाताला चटका बसणार नाही, म्हणून आपल्याला चमच्याने हलवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तेल आणि पीठ हाताने आपल्याला चोळून घ्यायचं आहे. तर इथे चमचा मी ठेवून दिलेला आहे. आता आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तेल सगळीकडे पिठाला आपल्याला लागलं पाहिजे अशा पद्धतीने चोळून घ्यायचं आहे. तर मंडळी, हे पीठ मी स्पेशल बट्ट्यासाठी दळून आणलेलं आहे. जर तुम्हाला हे पीठ बनवायचं असेल तसं कमेंटमध्ये सांगा. त्याचासुद्धा मी व्हिडिओ अगदी प्रमाणासहित तुमच्यासोबत शेअर करील. हे बट्टीचं पीठ तयार करण्यासाठी आपल्याला गहू, हरभऱ्याची डाळ आणि थोडीशी मका लागते. तर त्याचंसुद्धा प्रमाण मी व्यवस्थित तुमच्यासोबत शेअर करील. तर इथे बट्टीच्या पिठामध्ये मी 1 चमचा ओवा हातावर चोळून टाकलेला आहे. आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. थोडंसं आपल्याला खाण्याचा सोडासुद्धा इथे टाकायचा आहे. अगदी 1 चिमूटभर खाण्याचा सोडा टाकायचा आहे, कारण आपण आधी तेलसुद्धा टाकलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे पहा, छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून छान असा घट्ट उंडा तयार करून घ्यायचा आहे. तर पाणी टाकताना आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि घट्ट मळून घ्यायचं आहे. जर तुमचं पीठ पातळ झालं तर आपली बट्टीसुद्धा फुलणार नाही. पीठ पातळ झाल्यानंतर बट्टी जास्त फुलत नाही. त्यामुळे इथे पीठ मळताना अगदी घट्ट मळून घ्या. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि हाईपचे पॉईंटसुद्धा नक्की द्या. तर छान असा आपला इथे घट्ट उंडा मळून झालेला आहे, पाहू शकता. अशा प्रकारेच आपल्याला घट्ट उंडा मळून घ्यायचा आहे. तर आता हा उंडा आपल्याला भिजून द्यायचा नाही, तर लगेचच या उंड्यापासून आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ. तर थोडंसं मी हाताला तेल लावून घेणार आहे. इथे हाताला थोडंसं मी तेल लावलेलं आहे. तेल लावून आपल्याला 2 चपातीच्या आकाराचा उंडा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे गोल करून घ्यायचा आहे. गोल करून घेतल्याच्यानंतर थोडासा चपटा करायचा आहे. तर इडली पात्रामध्ये आपण हे उंडे वाफवून घेणार आहोत, त्यामुळे थोडासा चपटा करून घ्यायचा आहे. जर तुम्ही गोल करून घेतले तर इडलीच्या प्लेटला एकमेकांना ते चिटकले जातील. त्यामुळे अशा प्रकारे थोडेसे चपटे करून घ्यायचे आहेत. तर छान असे मी चपटे उंडे तयार करून घेतलेले आहेत. इथे आपले सगळे उंडे तयार झालेले आहेत. आता हे उंडे आपण इडली पात्रामध्ये ठेवून वाफवून घेऊ. तर इथे मी इडलीच्या प्लेटला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. त्यामध्ये हे एक एक करून उंडा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मी 2 प्लेटमध्ये उंडे ठेवून घेतलेले आहेत. तर एक उंडा राहिलेला ते सुद्धा एका प्लेटमध्ये मी ठेवलेला आहे. आणि इथे इडली पात्रामध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर बट्ट्या ठेवून आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत. तर 10 ते 15 मिनटं मध्यम आचेवर आपल्याला ह्या बट्ट्या वाफवून घ्यायच्या आहेत. तर आता हे इडली पात्र मी गॅसवर ठेवून 10-15 मिनटं वाफवून घेते. तोपर्यंत आपण वरण तयार करून घेऊ. तर इथे मी पातेल्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहेत. मोहरी चांगली तडतडली की त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे ठेचून घेतलेलं थोडंसं आलं टाकायचं आहे. 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि 2 वाळलेल्या लाल मिरच्या टाकायच्या आहेत. तर कुटून घेतलेलं इथे मी थोडंसं खोबरं आणि लसूण कुटून घेतलेलं आहे, ते सुद्धा टाकायचं आहे. आता ते थोडंसं परतून झालं की त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा लाल मिर्च पावडर आणि त्यामध्येच मी हळदसुद्धा घेतलेली आहे, तर ती टाकलेली आहे. 1.5 चमचा मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. त्यानंतर अर्धा चमचा मी सांबार मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चमचा आपल्याला पावभाजी मसाला टाकायचा आहे आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. तुम्ही जर वरणामध्ये कधी पावभाजी मसाला टाकला नसेल तर नक्की टाकून पहा, खूप छान अशी वरणाला टेस्ट येते. तर इथे मी शिजवून घेतलेलं वरण टाकलेलं आहे.
वरण शिजवताना मी अर्धी तुरीच्या डाळीची वाटी घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मुगाच्या डाळीची घेऊन वरण छान असं घट्ट शिजवून घेतलं होतं. तर आता इथे वरणामध्ये लागेल तसं आपल्याला पाणी टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घेऊ. आता झाकण ठेवून वरणाला उकळी येऊ देऊ. तर इथे पाहू शकता छान अशी वरणाला आपल्या उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपल्याला थोडासा गूळ टाकायचा आहे. गूळ टाकल्यानंतर थोडीशी चिंचसुद्धा टाकायची आहे. तर चिंच आणि गूळ टाकल्यानंतर मिक्स करून घेऊ. कट करून घेतलेली थोडीशी आपल्याला कोथिंबीर यामध्ये टाकायची आहे. तर इथे आपण गूळ आणि चिंच टाकलेले आहे, त्यामुळे आता हे गूळ आणि चिंच थोडीशी शिजण्यासाठी 1 मिनिटभर आपण यावरती झाकण ठेवून वरण छान असं उकळवून घेऊ. तर 1 मिनिटानंतर पाहू शकता छान असं आपलं वरण इथे तयार झालेलं आहे. आता इथे मी गॅससुद्धा बंद केलेला आहे. छान असं आपलं पातळसर वरण इथे तयार झालेलं आहे. वरण बनवताना अजिबात आपल्याला घट्ट वरण बनवायचं नाही, थोडंसं पातळच बनवायचं आहे. तर इथे आपले बट्ट्यासुद्धा छान अशा वाफवलेल्या आहेत पाहू शकता. तर इथे मी तुम्हाला चेक करून दाखवते. छान अशा बट्ट्या वाफवलेल्या आहेत. आता इथे मी इडली पात्रामधून सगळ्या बट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि प्लेटमधल्या सगळ्या बट्ट्या आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायच्या आहेत. इथे तुम्ही पाहू शकता प्लेटला तेल लावल्यामुळे बट्ट्या आपल्या प्लेटला चिटकलेल्या नाहीत. त्यामुळे तेल आपल्याला प्लेटला लावून घ्यायचं आहे, जेणेकरून बट्ट्या चिटकत नाहीत. तर छान अशा आपल्या बट्ट्या फुगलेल्या आहेत, फुललेल्या आहेत. इथे पाहू शकता सगळ्या बट्ट्या मी प्लेटमधून काढून घेतलेल्या आहेत. तर आता या बट्ट्या आपण कट करून घेऊ. तर इथे जवळून तुम्ही पाहू शकता छान अशा आतूनसुद्धा बट्ट्या फुललेल्या आहेत. आता या बट्ट्या आपण कट करून घेऊ. तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही लहान मोठ्या बट्ट्या कट करून घेऊ शकता. तर इथे जवळून मी तुम्हाला एक बट्टी दाखवते. पाहू शकता अगदी इडलीसारखी मऊ जाळीदार आपली ही बट्टी तयार झालेली आहे आणि छान अशी फुललेली आहे. तर या बट्ट्या खूप छान अशा खुसखुशीत तयार होतात. तर चला मग बट्ट्या तळून घेऊ. तर इथे मी गॅसवरती तेल गरम करून घेतलेलं आहे. तर छान असं आपलं हे तेल तापलेलं आहे. मध्यम आचेवरती आपल्याला ह्या बट्ट्या तळून घ्यायच्या आहेत. तेलामध्ये एक एक बट्टी करून मी सोडलेली आहे. छान अशा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ह्या बट्ट्या अलटपलट करून तळून घ्यायच्या आहेत. तर जसे तुम्ही मार्केटमधून टोस्ट आणता अगदी त्याच प्रकारे आपल्या ह्या बट्ट्या तयार होतात. तर तुम्हाला मी पुढे दाखवते. तुम्ही पाहू शकता छान अशा बट्ट्या आपल्या ह्या तयार झालेल्या आहेत. आता इथे मी आलटपलट करून बट्ट्या दोन्ही साईडने दोन्ही बाजूने छान अशा सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहेत. इथे पाहू शकता छान अशा तळून झालेल्या आहेत. आता या बट्ट्या आपण काढून घेऊ. तर इथे छान अशा आपल्या ह्या बट्ट्या तयार झालेल्या आहेत. तर आपल्या ह्या बट्ट्या काढून झाल्यानंतर दुसऱ्या बट्ट्या टाकताना आपल्याला थोडासा गॅस मोठा करायचा आहे आणि त्यानंतर बट्ट्या टाकायच्या आहेत. तर अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या बट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर इथे मी बट्ट्या ताटामध्ये टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी जसे मार्केटमधून टोस्ट आणलेले आहेत अगदी तशा दिसत आहेत. तर सगळ्या बट्ट्या मी इथे तळून घेतलेल्या आहेत. पाहू शकता छान असा रंग आलेला आहे आणि दिसायलासुद्धा छान अशा दिसत आहेत आणि खायलासुद्धा ह्या बट्ट्या खूप टेस्टी लागतात. तर या बट्ट्या कशा खायच्या ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. तर इथे मी प्लेट घेतलेली आहे. प्लेटमध्ये आपल्याला वरण घ्यायचं आहे. तर हे वरण बट्ट्याबरोबर खाण्यासाठी वरण आपल्याला थोडंसं पातळच लागतं. तर इथे मी प्लेटमध्ये वरण घेतलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही थोडंसं तूपसुद्धा टाकू शकता. तर थोडंसं मी यामध्ये तूप टाकलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला बट्ट्या कुस्करून टाकायच्या आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुस्करून अशा प्रकारे कुस्करून टाका किंवा मी तुम्हाला दुसरीसुद्धा दाखवते किंवा तुम्ही अशा प्रकारे तुकडीसुद्धा करून टाकू शकता. तर इथे मी सगळ्या बट्ट्या अशा प्रकारे कुस्करून टाकणार आहे. कुस्करूनच बट्ट्या वरणामध्ये छान लागतात. तर छान अशा आपल्या बट्ट्या आतून खुसखुशीत झालेल्या आहेत आणि ह्या बट्ट्या आपल्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये.